हा हे बघा घरफोडीमध्ये ठाणे पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखा घटक 5 ने घरफोडीचा एक आरोपीच्या बाबत इन्फॉर्मेशन होती आणि टेक्निकल ॲनालिसिस केलं होतं। सिनियर पी आय विकास गोडके, API भूषण शिंदे, PSI माने या सगळ्यांच्या इन्फॉर्मेशनवरती आणि टेक्निकल ॲनालिसिसवरती तो मुंबईमध्ये जोगेश्वरीला त्या ठिकाणी राहत असल्याची माहिती मिळाली आणि हा विशेष करून जो आरोपी आहे हा राहणारा त्रिपुराचा आहे। त्याचं नाव आहे राजू मोहम्मद जैनल शेख उर्फ बंगाली, वय वर्ष 41 आणि हा बाय फ्लाईट इकडे यायचा, घरफोडी करायचा आणि बाय फ्लाईट तो त्रिपुराला जायचा, असं त्याचं मोडस आहे। जोगेश्वरीला तो एक गटारवरती ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या खाली तो राहायचा आणि अशा प्रकारचं त्याचं मोडस आहे जेणेकरून त्याची आयडेंटिटी लपून राहील। अतिशय चांगली कामगिरी करून युनिट 5 ने याला ताब्यात घेतलं। याच्यानंतर जवळजवळ 7 गुन्हे उघडकीस आलेले आहेत घरफोडीचे। श्रीनगर पोलीस स्टेशन, कापूरबावडी पोलीस स्टेशन इकडचे गुन्हे आहेत आणि या जो आरोपी आहे याच्यावरती पहिले जो 11 गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये तो पकडला गेलेला होता पाठीमागं। ते गुन्हे आहेत सांताक्रूजचे 4 आहेत, DN नगर, भाईंदरचे 2 आहेत आणि वलसाड ग्रामीणमध्ये असे एकूण 11 गुन्हे त्याच्यावरती दाखल होते। त्याच्यामध्ये तो अरेस्ट होता। त्याच्यातून सुटल्यानंतर पुन्हा आता तो ह्या गुन्ह्यामध्ये आपण अरेस्ट केलेला आहे। हे गुन्हे त्याने केलेले आहेत। तर अतिशय चांगली कामगिरी युनिट 5 गुन्हे शाखा घटक ठाणे यांनी केलेली आहे। आणखीनही काही गुन्हे याच्यामध्ये ओपन होण्याची शक्यता आहे, तर त्याच्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती देण्यात येईल। थँक्यू। सर, हा गुन्हेगार काही कोणत्या अभिनेत्याच्या घरी चोरी झाली होती आणि त्याच्यात अडकलेला असं काही आहे का? आता सध्या तरी आमच्याकडे याच्याबद्दल माहिती नाही आहे। आम्ही आता आपल्याला माहिती मिळालेली आहे, त्या अनुषंगानं काही माहिती मिळाली तर आम्ही आपल्याला त्याच्याबद्दल माहिती देऊ। ओरिजिनल त्रिपुराचा राहणार आहे। त्रिपुराचा राहणार आहे। त्रिपुरा नॉर्थ ईस्टर्न स्टेट आहे, तिकडचा राहणार आहे। हा बाय फ्लाईट यायचा आणि बाय फ्लाईट जायचा, इथं राहून हा महिनाभर राहायचा, घरपोड्या करायचा आणि परत जायचा, अशी त्याची मोडस आहे। त्याच्या आता सध्या तरी त्याच्याबरोबर काही साथीदार आपल्याला मिळालेले नाही आहेत। त्याच्या संदर्भात सुद्धा इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। तर हा आपल्याला जो त्याची मोडस आहे हा एकटाच येतो, एकटा करतो आणि एकटा जातो, असा माहिती आहे याच्यावर। आता पिशर किती दिवस होते? आज आपली त्याची पोलीस कस्टडी संपत आहे। आज माननीय कोर्टासमोर आपण हजर करणार आहे।